प्रत्येकाला वाटतं की माझं भाषण हे भारदस्त, दमदार आणि सभा गाजवणारं झालं पाहिजे. परंतु हे सभा गाजवणारं भाषण कसं करायचं याबद्दल पुरेशी कल्पना नसते. यामुळे आपलं भाषण हे सभा गाजवणारं भाषण होत नाही. मग सभा गाजवणारं भाषण कसं करायचं याबद्दलची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर नमस्कार बांधवांनो, मी आहे आम्ही घडवतो सभा गाजवणारा वक्ता या भाषण प्रशिक्षण कार्यशाळेचा प्रशिक्षक बाळासाहेब मस्के आणि आपण पाहतात भाषण रंग. सभा गाजवणारं भाषण कसं करायचं याबद्दल सांगितलेले काही टप्पे जर तुम्ही काटेकोरपणे पाळले तर तुम्ही नक्कीच सभा गाजवणारा वक्ता आजच्याच घडीला झाल्याशिवाय राहणार नाहीत. मग सभा गाजवणारा भाषण करण्यामधील जो पहिला टप्पा आहे तो टप्पा आहे आपल्या भाषणाची सशक्त तयारी असली पाहिजे. म्हणजे विषय कोणताही असो, मग तो प्रेरणा द्यायचा असो, मग तो राजकीय सभेचा असो किंवा तो मनोरंजनाचा असो, तो जी विषय आहे त्या विषयाचं आपण सखोल चिंतन करून संशोधन करून आपण त्या विषयाची रचना करणे आणि मग हा रचना करत असताना भाषणाची सुरुवात, भाषणाचा मध्य, भाषणामध्ये घ्यायचे मुद्दे आणि भाषणाचा सशक्त आणि भारदस्त शेवट या जर गोष्टी जर आपण काटेकोरपणे जर याची तयारी केली, याची रचना केली तर या पहिल्या टप्प्यात जर आपण लक्षामध्ये घेतला तर आपण नक्कीच सभा गाजवणारं भाषण द्यायला तयार होऊ, याबद्दल कसलीच शंका नाही. सभा गाजवणारं भाषण कसं करायचं याबद्दल सर्वात महत्त्वपूर्ण आणि महत्त्वाचा टप्पा आहे की आपल्या भाषणाचा प्रभावी प्रारंभ. आपल्या भाषणाचा जर प्रारंभ एकदम दणकेबाज असेल तर लोकांचं लक्ष आपल्याकडं वेधलं जातं आणि आपलं भाषण हे सभा गाजवणारं भाषण व्हायला लागतं. मग हे जी काही वाक्य आहेत, प्रभावी काही शायरी आहेत किंवा प्रभावी असणाऱ्या काही कवितेच्या चारोळ्या आहेत, या जर आपण व्यवस्थितपणे जर सुरुवातीलाच मांडल्या तर मात्र आपलं भाषण हे लोकांच्या मनावरती कोरायला सुरू होतं. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही जर भाषण द्यायला उभा राहिले आणि तुम्ही जर सुरुवात केली आजच्या या इलेक्शनच्या निमित्तानं की ये खामोश मिजाजी हमें जीने नहीं देगी, ये खामोश मिजाजी हमें जीने नहीं देगी, इस दौर में जीना है तो कोहराम मचा दो, असं म्हणताच लोकांमधून टाळ्यांचा कडकडाट होईल. त्यानंतर आपण जर दुसऱ्या अंगाने जर भाषण करायला लागलो तर आपण म्हणू की जुल्म के साये में लब खोलेगा कौन, जुल्म के साये में लब खोलेगा कौन और हम चुप बैठेंगे तो बोलेगा कौन. आजच्या या परिस्थितीमध्ये आपल्याला बोललं पाहिजे, आपल्या वेदना, आपल्या समस्या आपण मांडल्या पाहिजेत आणि या समस्या मांडण्यासाठी आज मी आपल्या समोर उभा आहे. म्हणजे असं म्हणलं की लोकांमध्ये एक उत्साह आणि जोश निर्माण होतो. म्हणजे आपण जर भारतीय जनता पार्टीच्या सभेमध्ये जर बोलत असू त्यावेळेस आपण म्हणू कि अगर हुआ मेरे धर्म पर आघात तो मैं प्रतिघात करूंगा, अगर हुआ मेरे धर्म पर आघात तो मैं प्रतिघात करूंगा, हिंदू हूँ और हिंदुत्व की ही बात करूंगा, असं म्हणलं की टाळ्यांचा कडकडाट व्हायला लागतो. किंवा दुसऱ्या अंगाने आपण सुरुवात करू शकतो. आपण म्हणू शकू की भगवा तिलक है माथे पर, हिंदू मेरा नाम है, भगवा तिलक है माथे पर, हिंदू मेरा नाम है, मन में भगवा तन में भगवा, मुंह में जय श्री राम है, बोलो प्रभु रामचंद्र की, बोलो बजरंग बली की, बोलो भारत माता की. म्हणजे अशा पद्धतीनं आपला जर भाषणाचे जो प्रारंभ आहे असा एकदम धनकेबाज, प्रभावी, भारदस्त जर असेल तर आपली भाषणानं सभा गाजवायला सुरुवात होते. त्यामुळं याच्यामधील हा दुसरा टप्पा पक्का लक्षात ठेवा की सभा गाजवायची असेल तर आपल्या भाषणाचा जो प्रारंभ आहे हा प्रारंभ मात्र प्रभावी आणि दणकेबाज असला पाहिजे. अशी सुरुवात झाल्याच्या नंतर मग आपण आपलं अभिवादन घेऊया. मग या अभिवादनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज, त्यासोबतच क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यामाई होळकर, राष्ट्रसंत गाडगेबाबा, अण्णाभाऊ साठे यांचे असे आपण कौशल्यपूर्ण नावं घेऊन मंचावरही लोकांचे नावं घेऊन नंतर आपण आपल्या मुख्य भाषणामध्ये वळू. आणि मग मुख्य भाषणाची सुरुवात करत असताना ती सुरुवात मात्र एकदम दणकेबाज असली पाहिजे. आणि मग मुख्य भाषणाची सुरुवात करत असताना एखादी कथा किंवा एखादा उच्च विचार घेऊन आपण आपल्या भाषणाची सुरुवात केली पाहिजे. या भाषणाची मुख्य सुरुवात करत असताना माझ्यासारखा जर उभा राहिला तर म्हणेल
की या देशाचे संरक्षण मंत्री राहिलेले सरदार वल्लभभाई पटेल एका ठिकाणी म्हणतात की सरकारच्या खोटारडेपणावरती बोट करणं ही खरी देशभक्ती आहे। परंतु एखाद्या सरकारचे किंवा एखाद्या पक्षाचे तळवे चाटणे ही देशभक्ती नाही, तर ही दलाली आहे। अशा पद्धतीनं आपण एकदम दमदार वाक्यानं आपल्या भाषणाची सुरुवात करू शकतो, किंवा आपण भगतसिंगाच्या दमदार वाक्यानं ही आपल्या भाषणाची सुरुवात करू शकतो। भगतसिंग एका जागेवर म्हणतात की पिस्तौल और बम से क्रांति नहीं आती, क्रांति की धार विचारों की शान पर तेज होती है। आणि हेच विचार मांडण्यासाठी आज मी आपल्यामध्ये उभा आहे। म्हणजे अशा दमदार विचारानं आपण आपल्या मुख्य भाषणाची जर सुरुवात केली तर मात्र आपलं भाषण आणखीन सभा व्हायला लागतं। ही गोष्ट ही मात्र आपण पक्की लक्षामध्ये ठेवली पाहिजे। यानंतरचा टप्पा आहे की आपण बोलत असताना आपल्या ध्येयबोलीवरती आणि आपल्या आवाज आणि नजरेवरती लक्ष द्या। आपण जेव्हा भाषण देत असू त्यावेळेस आपल्यामध्ये प्रचंड आत्मविश्वास असला पाहिजे आणि आपल्या बोलण्यामध्ये जोश आणि उत्साह असला पाहिजे। जेव्हा आपण अशा उत्साहानं बोलत राहू त्यावेळेस लोकही उत्साहित होतात आणि आपल्या भाषणामध्ये ते पूर्णपणे सामावून जातात। म्हणून आपण बोलत असताना जेव्हा आपण पूर्ण ऊर्जा खर्च करून लोकांमध्ये ऊर्जा भरायला लागतो त्याच वेळेला आपलं भाषण हे सभा गाजवणारं भाषण व्हायला लागतं। या टप्प्यामध्ये आपण लक्षामध्ये घ्यायचं की आपण बोलत असताना आपल्या आवाजामध्ये जोश असला पाहिजे, आपल्या ध्येयबोलीमध्ये आत्मविश्वास असला पाहिजे आणि आपल्या पूर्ण बोलण्यामध्ये आणि नजरेमध्ये एकदम धार आणि कणखरता असली पाहिजे। म्हणजे या जर काही गोष्टी आपण आपल्यामध्ये जर सामावून घेतल्या तर आपलं भाषण आणखीनही सभा गाजवणारं भाषण व्हायला लागतं। हे आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे। यानंतरच्या टप्प्यामध्ये आपण लक्षामध्ये ठेवलं पाहिजे की आपण भाषण देत असताना आपल्या भाषणामध्ये घटना, प्रसंग, बोधगो गोष्टी याचा आपण कौशल्याने त्यामध्ये वापर केला पाहिजे। जेव्हा आपण या गोष्टी त्यामध्ये वापरतो त्यावेळेस लोकांचं लक्ष त्या भाषणामध्ये गुंतून जातं। म्हणजे कालच्या परवाची आपल्या सर्वांना बदलापूरची घटना माहिती असेल, मात्र जे बदलापूर आहे या बदलापूरला अत्यंत प्राचीन इतिहास आहे। म्हणजे या बदलापूरच्या बाजूला कुळगाव होतं आणि छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा कोकणामध्ये जायला निघायचे त्यावेळेस त्यांच्या जवळ असणारी जी घोडी आहेत ती त्या कुळगावच्या तिथं ठाणबंद करायचे आणि तिथनं जी दुसरी घोडी घेऊन ते कोकणामध्ये उतरायचे। आणि जेव्हा कोकणामधील मोहीम पूर्ण व्हायची आणि ती घोडे घेऊन जेव्हा माघारी यायचे त्यावेळेस ती घोडी पुन्हा तिथं बांधली जायची आणि घाटमाथ्याहून अगोदर सपाट भागावरून आणलेली घोडी पुन्हा घेऊन सपाट भागावरती जायचे। म्हणजे जी डोंगरामध्ये वापरायची घोडी ती सपाट जागेवर वापरायची नाहीत आणि सपाट जागेवर वापरायची घोडी ही डोंगरामध्ये वापरायची नाहीत। हे छत्रपती शिवाजी महाराजांचं युद्धतंत्र होतं। आणि ही जी घोडे बदलण्याची जी जागा होती ती होती कुळगावला, त्या आदिवासी पाड्याच्या बाजूला। आणि त्या बदलाबदलीमुळेच ते जे कुळगाव आहे त्या कुळगावचं नाव हे बदलापूर झालं। म्हणजे आपण सांगत असताना थोडक्यात मी तुम्हाला ही एक घटना सांगितली आणि या अशाच जर आपण अभ्यासपूर्ण घटना, प्रसंग, दाखले आपण आपल्या भाषणामध्ये जर वापरले तर आपलं भाषण आणखीनही उठावदार आणि वजनदार व्हायला लागतं। त्यामुळे तुमच्या भाषणामध्ये प्रसंग, घटना, स्वतःचे अनुभव किंवा बोधकथा वापरत चला। तुमचं भाषण सभा गाजवणारं व्हायला लागल्याशिवाय राहणार नाही। यानंतरचा टप्पा आहे की आपण वेळेचं भान ठेवून बोललं पाहिजे। म्हणजे आपलं भाषण जे आहे एकदम लांबी झालं नाही पाहिजे आणि आपलं भाषण एकदम आकुडही नाही झालं पाहिजे। म्हणजे त्या सभेच्या वेळेच्या नुसार आपलं भाषण तिथं असलं पाहिजे। वेळेचं बंधन पाळून आपण आपलं जर भाषण केलं तर लोकांना आपल्या भाषणाविषयीची उत्सुकता निर्माण होते आणि एक शिस्तप्रिय माणसं आपण आहोत, आपल्यामध्ये शिष्टाचार आहे, या गोष्टी लोकांना कळून येतात आणि आपल्या भाषणाविषयी त्यांच्या मनामध्ये कुतूहल निर्माण होतं। त्यामुळं कोणतंही भाषण देत असताना वेळेचं बंधन आपण पाळलं पाहिजे। तिथं आपल्याला किती वेळ दिलेली आहे त्या वेळेमध्येच राहून आपण आपलं भाषण समाप्त केलं पाहिजे। ही जर तुम्ही सवय लावली तर हा जो गुण आहे हा सभा गाजवणाऱ्या वक्त्यामध्ये घेऊन जाणार आहे। त्यामुळे वेळेचं बंधन पाळत तुम्ही इथं या सभेमध्ये बोललं पाहिजे। सभा गाजवणारं भाषण कसं करायचं यामधील जो शेवटचा टप्पा आहे तो शेवटचा टप्पा म्हणजे आपल्या भाषणाचा शेवट।
आपल्या भाषणाचा शेवट हा सशक्त, ठोस, भारदार, भारदस्त, दमदार अशा पद्धतीने असला पाहिजे. जेव्हा आपण असा शेवट करू, आपला शेवटच लोकांच्या मनावरती कायम कोरून राहतो आणि लोकांमध्ये उत्साह संचारतो आणि आपल्याला जे आपले उद्देश आहे तो उद्देश आपला साध्य व्हायला लागतो. त्यामुळे भाषणाचा शेवट करत असताना एकदम मजबूत आणि भारदस्त असला पाहिजे. म्हणजे माझ्यासारखा जर म्हणजे वेगवेगळ्या पक्षाच्या अंगानं शेवट करताना या ठिकाणं 3 शायरीचा या ठिकाणं मी वापर करेल, ते तुमच्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या त्या पद्धतीनं त्या शायरीचा वापर करा. भाषणाचा शेवट करत असताना आपण म्हणू की कुछ देर की खामोशी है फिर कानों में शोर आएगा. कुछ देर की खामोशी है फिर कानों में शोर आएगा. तुम्हारा तो सिर्फ वक्त आया था, हमारा तो दौर आएगा. असं म्हणून तुम्ही तुमच्या भाषणाचा या जागेवरती शेवट करू शकता. भाषणाचा शेवट करताना अनेक आपण दुसऱ्या शायरीनंही भाषणाचा शेवट करू शकू. तो शेवट करताना आपण म्हणूया कि जब जब जुल्मी जुल्म करेगा सत्ता के गलियारों से, जब जब जुल्मी जुल्म करेगा सत्ता के गलियारों से, चप्पा चप्पा गूंज उठेगा इनकलाब की नारों से. म्हणजे असं म्हणूनही तुम्ही तुमच्या भाषणाचा प्रभावी शेवट करू शकता. हाचा शेवट करण्याचा तुम्ही जर प्रयत्न केला तर सभा नक्कीच गाजल्याशिवाय राहणार नाही. या भाषणाचा शेवट करत असताना आपण म्हणूया कि भारत माँ के इस लाल की बहादुरी पर सारे हिंदुस्तान को नाज है. भारत माँ के इस लाल के बहादुरी पर सारे हिंदुस्तान को नाज है और नरेंद्र मोदी की जरूरत सारे हिंदुस्तान को आज है. असं म्हणून आपण आपल्या भाषणाचा शेवट करू शकतो. अशा पद्धतीनं जर तुम्ही भाषण केलं तर तुम्ही पहिल्याच धनक्यामध्ये सभा गाजवल्याशिवाय राहणार नाहीत. तर मित्रांनो, ही दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून सांगा. माहिती आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि असेच व्हिडिओ मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर पुन्हा भेटूया नवीन दिवशी नवीन विषय घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.